नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जी के जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे. आजचा जो भाग आहे तो आहे 6वा भाग. या अगोदर आपण 5 भाग यूट्यूबला आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. चला तर बघूया जी के प्रश्नोत्तरे भाग 6वा. डीडीटी हे सर्वप्रथम डॅड्याच्या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले. तर डीडीटी जे आहे डायक्लोरो डिफेनॉल ट्रायक्लोरोथेन असा डीडीटीचा लॉंग फॉर्म आहे. तर या औषधाला संश्लेषित करण्याचं काम या लसीला डॉक्टर पाऊल मुलर यांनी केलं होतं. 1939 मध्ये स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल मुलर याने डीडीटी जी आहे ही संश्लेषित केली आणि 1948 ला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्याचा फॉर्म्युला होता C40HgCl5. भारतीय जनसंघाची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय जनसंघाची स्थापना झाली होती 1951 साली. चपराळा वन्यजीव अभयारण्य कोणत्या नद्याच्या संगमाजवळ स्थित आहे? तर चपराळा वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगेच्या संगमाजवळ स्थित आहे. अंटार्क्टिकामधील पहिल्या भारतीय मोहिमेचे नेतृत्व कोणी केले होते? अंटार्क्टिकामधील पहिल्या भारतीय मोहिमेचं नेतृत्व केलं होतं S.Z. कासिम यांनी. 1981 ते 88 या दरम्यान नियोजन आयोगाचे ते सदस्य होते. 1974 साली त्यांना पद्मश्री मिळाला होता आणि 1982 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. हवेली येथील सिंहगड किल्ल्याला पूर्वी कोणत्या नावाने जाणले जात असे? तर त्याला कोंडाणा किल्ला या नावाने जाणले जात असे. राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान कोठे स्थित आहे? तर हे आहे हैदराबादला. महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान कोठे आहे? महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी. बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बीबी का मकबरा आहे. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले? तर 1995 साली बॉम्बेचं नाव बदलून मुंबई करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो? ते 23 जूनला साजरा केला जातो. खानदेश हा भूभाग कोणत्या नदीच्या दरीने आच्छादलेला आहे? तर तापी नदीच्या दरीने तो आच्छादलेला आहे. घटनेतील कोणते कलम धार्मिक प्रकरणे व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देते? कलम 26. भारताच्या कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असं म्हणतात? मणिपूरला ज्वेल सिटी असं म्हणतात. आनंद अमृतराज कोण होते?
तर आनंद अमृतराज हे प्रसिद्ध खेळाडू होते. पियरे कार्डिन कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे? पियरे कार्डिन हे फॅशन या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. कोणता तलाव उल्कावेगाने निर्माण झाला होता? लोणार तलाव हा उल्कावेगाने निर्माण झाला होता. कृत्रिम उपग्रहांची भूस्थिर कक्षा सर्वसाधारण किती उंचीवर आहे? 35,000 किलोमीटर उंचीवरती आहे. रयतवारी जमीन महसूल यंत्रणेची स्थापना कोणी केली? तोडरमलने केली होती. लोकरीचे कापड उबदार ठेवतात कारण? लोकर हे उष्णतेचे वाईट संवाहक आहे, त्यामुळे ते शरीरापासून उष्णतेला बाहेर जाऊ देत नाही. सांची येथे मान स्तूप कोणी कार्यान्वित केला होता? तर सांची येथे मान स्तूप हा अशोकांनी कार्यान्वित केला होता. केरळमधील कालडी हे कोणाचे जन्मस्थान आहे? आदि शंकराचार्यांचे ते जन्मस्थान आहे. मृदेतून अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास काय म्हणतात त्या प्रक्रियेला? जलनिस्सारण असं त्याला म्हणतात. विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे? उष्मांक किंवा ग्राम हे विशिष्ट उष्णतेचे एकक आहे. कोणत्या प्रकारच्या बागेला मनुष्याचा स्वर्ग असे म्हटले जाते? जॅपनीज गार्डनला. गुलाबाचा उगम कोठे झाला? गुलाबाचा उगम झाला होता इंग्लंडला. भारतमाला प्रकल्पाचा उद्देश काय आहे? महामार्ग बनविणे हा भारतमाला प्रकल्पाचा एक उद्देश आहे. महाराष्ट्रामधील त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? गोदावरी ही नदी उगम पावते. तुरीचे शास्त्रीय नाव काय आहे? कजानस कजान हे तुरीचं शास्त्रीय नाव आहे. क्वारंटाईन हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? क्वारंटाईन हा शब्द लॅटिन या भाषेतून आलेला आहे. भारताचे सरासरी पर्जन्यमान किती मिलीमीटर आहे? हे पर्जन्यमान आहे 1194 मिलीमीटर सरासरी पर्जन्यमान. कोलंबसने अमेरिका खंड केव्हा शोधला? कोलंबसने अमेरिका खंड हा 1492 ला शोधलाय. वास्को द गामाने भारताचा किनारा केव्हा गाठला? 1498 साली गाठला. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल ही पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी केव्हा जिंकली? 1453 ला. 23 मे 1498 ला वास्को द गामा हा भारताच्या कोणत्या बंदरात उतरला होता?
कालिकत या बंदरामध्ये तो उतरला होता. कालिकत बंदरात वास्को द गामाचे स्वागत कुणी केलं होतं? राजा झामोरींनं त्याचं स्वागत केलं होतं. वास्को द गामा कोणत्या देशाचा होता? तर वास्को द गामा हा पोर्तुगीज या देशाचा होता. वास्को द गामा ज्यावेळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आला त्यावेळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणत्या व्यापाऱ्यांची प्रस्थ होते? तर त्यावेळेला अरब व्यापाऱ्यांचं प्रस्थ होतं. पोर्तुगीजांचे प्रबळ हेतू कोणते होते? तर त्यांचे प्रबळ हेतू होते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं, राज्य स्थापन करणं आणि मुलूक काबीज करणं. भारतातील पोर्तुगीज राज्याचा संस्थापक कोणाला मानले जाते? अल्फान्सो द अल्बुकर्क. डच कोणाला म्हणत? हॉलंडमधील लोकांना डच असं म्हणत. भारतामध्ये किती भाग वनाखाली आहे? तर 21% इतका भाग वनाखाली आहे. मुघल गार्डन कोणत्या शैलीमध्ये बांधले गेले आहे? पारशी शैलीमध्ये ते बांधले गेलेले आहे. भारताचे कृषी हवामान आधारित किती भाग पडतात? एकूण 15 भाग पडतात. ठिबक सिंचन पद्धतीचे जनक कोण आहेत? सिमचा ब्लास हे त्याचे जनक आहेत. नवरात्र उत्सव कोणत्या देवीच्या उपासनेसाठी समर्पित आहे? तर शक्तीच्या उपासनेसाठी तो समर्पित आहे. देवीची जी उपासना आहे तर शक्तीसाठी समर्पित आहे. पायझोमीटर कशासाठी वापरतात? पायझोमीटर दाब मोजण्यासाठी वापरतात. व्हाईट वॉश हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी तो शब्द संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? 16 सप्टेंबरला तो साजरा केला जातो. भारतात भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ विनोबा भावेंनी सुरू केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? हे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये या लेण्या आहेत. हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे? हा नांदेड या ठिकाणी आहे. प्लेइंग इट माय वे हे कोणत्या प्रसिद्ध खेळाडूच्या आत्मचरित्राचे नाव आहे? सचिन तेंडुलकर. ओझोनचा थर विरळ होण्याचे प्रमुख कारण कोणते? क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे हे त्याचं प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? ज्योतिबा फुले यांनी. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तोरणा. बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत? अर्थात कुष्ठरोगाशी संबंधित आहेत. भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्रपती कोण आहेत? प्रतिभाताई पाटील या आहेत. माझी जन्मठेप ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक आहेत वीर सावरकर. भारताची कोकिळा म्हणून कोणाला ओळखतात?
सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक असतो. भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? भारतातील नद्याजोड योजना ह्या अमृत क्रांती म्हणून ओळखल्या जातात. कोणत्या कारणामुळे ध्वनीची निर्मिती होते? माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले होते? पोर्तुगीज लोक सर्वप्रथम पोहोचले होते. ॲडॉल्फ हिटलर कोणत्या देशातील हुकुमशहा होता? जर्मनीमधील होता. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात? राष्ट्रपती. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? वि. दास सावरकर यांनी लिहिलंय. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? दी बेंगॉल गॅझेट. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा ग्रंथ आहे. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? 5 जूनला साजरा केला जातो. बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? बालीमेला धरण ओरिसा या राज्यामध्ये आहे. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर कॅलरीज मध्ये मोजली जाते. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध लावला ग्रॅहम बेल यांनी. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. गोवा राज्याची राजधानी कोणती? गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? ती आहे उत्तर मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? नर्मदा नदी. आग्रा शहर कोणत्या नदीकाठी आहे? यमुना नदीकाठी. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादीची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो? ग्रामसेवक ह्या सर्व नोंदी ठेवत असतो. भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? 5 गाव. बेडसा हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर बेडसा हे गुंफा मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? पार्किन्स. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? कथील या धातूचा वापर केला जातो. होनाजी बाळा हे काय होते? होनाजी बाळा हे शाहीर होते.
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? बॅरन बेट या ठिकाणी आहे. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे? तर कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण, इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? प्राचीन पठाराने तो व्यापलेला आहे. पिनाका हे आर्मीशी संबंधित काय आहे? पिनाका हे मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर आहे. पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते? तर पाण्याचं मूल्य असतं 7. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? हंटर आयोग. वाराणसी हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? हे आहे उत्तर प्रदेश राज्यात. महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये हे खातं येतं. भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? तर भगवा ही डाळिंब या पिकाची बहुचर्चित अशी जात आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण? तर सातवाहन घराण्याचा संस्थापक होता सिमुक. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? प्लासीच्या लढाईने घातला गेला. संगम रवर हे रासायनिक दृष्ट्या काय असते? तर ते कॅल्शियम कार्बोनेट असते. पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावरती आहे. भीमा नदीच्या काठावरती पंढरपूर वसलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, जरूर शेअर करा आणि सीएन स्टडी पॉइंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील. पुन्हा भेटूया. धन्यवाद.